Okay friends, study the chapter in 10th standard part mathematics part first. The chapter name arithmetic progression, अंकगणिती श्रेणी. Then in this chapter we see the points. First point sequence, then what is meant by the arithmetic progression, then n terms of an arithmetic progression and the sum of the n terms of AP. बघा या चॅप्टर मध्ये आपल्याला सिक्वेन्स क्रमिका म्हणजे काय, अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे अंकगणिती श्रेणीचा अर्थ, त्यानंतर अंकगणिती श्रेणीमधील n टर्म्स आणि अंकगणिती श्रेणीमधील पहिल्या संख्यांची किंवा पहिल्या पदांची बेरीज आपल्याला शिकायचं आहे. तर फर्स्ट पॉइंट, लेट अस सी द सिक्वेन्स. देन वी नो दॅट the number of sets like that of a natural numbers, whole numbers, integer. बघा तुम्हा सर्वांना माहिती की आपण गेल्या वर्षी संच पाहिला, त्यामध्ये आपण संख्यांचे गट पाहिले, जसं की नैसर्गिक संख्या, पूर्णांक संख्या आणि पूर्ण संख्या. त्या पद्धतीनं व्हॉट इज मीन बाय द सिक्वेन्स, क्रमिका कशाला म्हणतात. देन बघा डेफिनेशन, a set of a numbers where the numbers are arranged in a definite order. A set of a number. बघा काय सांगते, set of a number म्हणजे नंबरचा सेट आहे, नंबरचा संच आहे. Then where the number are arranged in definite order. बघा नंबर्स कसे अरेंज करायचे आहेत आपल्याला, अरेंज्ड इन ए डेफिनाइट ऑर्डर. एका विशिष्ट क्रमाने आपल्याला त्यांची मांडणी करायची. कुणाची मांडणी करायची, तर नंबर्सची. कशी मांडणी करायची, एका विशिष्ट क्रमाने, डेफिनाइट ऑर्डर. लाईक नॅचरल नंबर, जसं की नैसर्गिक संख्या, जसं की नॅचरल नंबर्स, नैसर्गिक संख्या. देन दे आर कॉल्ड अ सिक्वेन्स. तेव्हाच त्याला आपण काय म्हणूया, क्रमिका म्हणूया. बघा काय वाक्य आहे, सेट ऑफ ए नंबर्स वेअर द नंबर्स आर अरेंज्ड इन डेफिनाइट ऑर्डर लाईक ए नॅचरल नंबर्स. बघा काय सांगितलंय, नंबर्स कसे अरेंज करायचे, तर संख्यांचा गट कसा लावायचा आहे, तर ठराविक क्रमाने लावायचा आहे. डेफिनाइट ऑर्डर, ठराविक क्रमाने. त्यावेळेस तो जो ग्रुप असेल संख्यांचा, त्याला काय म्हणायचे आपल्याला, क्रमिका. उदाहरणार्थ आपण सांगितलं नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या. बघा 1 2 3 4 5 1 2 3 4 5 डॉट डॉट, इट इज द नॅचरल नंबर. दे आर अरेंज्ड, त्या मांडल्या, कशा मांडल्या, इन ए डेफिनाइट ऑर्डर, ठराविक क्रमाने मांडल्या. का असं केलं मी, 1 लिहिलं मग 3 लिहून मग 2 लिहिलं का, नाही. इट इज द इम्पॉर्टंट टू द ऑर्डर. कशाला महत्व आहे, क्रमाला महत्व आहे. देन दिस सेट ऑफ नंबर्स, त्या संख्येच्या ग्रुपला काय म्हटलं जाईल आपल्याला, सिक्वेन्स म्हणता येईल. आता इन दिस सिक्वेन्स वी कॅन यूज द पर्टिक्युलर टर्म नंबर्स. द पर्टिक्युलर टर्म नंबर्स आर consider as T1, T2, T3, T4 dot dot dot. First term it is the T1, second term is the T2, third term is the T3, fourth term is the 4th, fifth term is the 5th and so on. We consider the second example. आणखीन एक एक्झाम्पल आपण घेऊया. 3, 6, 9, 12, 15 डॉट डॉट डॉट. बघा काय एक्झाम्पल घेतलं तर आपण 3, 6, 9, 12 डॉट डॉट डॉट.
दिस ग्रुप ऑफ नंबर, या संख्येच्या गटामध्ये, देअर आर अरेंज्ड इन ए डेफिनाइट ऑर्डर. कसं अरेंज केलं आपण त्यांना? एका डेफिनाइट ऑर्डर मध्ये, ठराविक क्रमामध्ये ऑर्डर केले. मग बघा 3 प्लस 3 6, 6 प्लस 3 9, 9 प्लस 3 12, 12 प्लस 3 15, सो ऑन. मग अशा मांडणीला आपल्याला काय म्हणायचं आहे? सिक्वेन्स क्रमिका म्हणायचं आहे. मग या क्रमिकेमधील पदांना कशी नावं दिलेली आहेत, कशी नोटेशन दिलेले आहेत? तर टर्म्स इन एन सिक्वेन्स, टर्म्स इन एन सिक्वेन्स. सिक्वेन्स मध्ये मग फर्स्ट टर्म पहिले पद T1, सेकंड टर्म दुसरे पद T2, थर्ड टर्म T3, फोर्थ टर्म इज द T4, फिफ्थ टर्म इज द T5, पाचवे पद T5, चौथे पद T4, तिसरे पद असेल तर T3 डॉट डॉट डॉट. ओके, बघा सिक्वेन्स क्रमिका याचा अर्थ समजला. यानंतर जाऊया आपण अरिथमेटिक प्रोग्रेशनला, म्हणजेच अंकगणिती श्रेणी कोणाला म्हणायचं हे पाहायचं आपल्याला. आता बघा, आता आपण घेऊया उदाहरण. मी काही एक्झाम्पल्स, काही उदाहरणं फळ्यावर मांडत आहे. त्याचं तुम्ही सर्वांनी निरीक्षण करायचं आहे आणि त्यानंतर काय येतं ते सांगायचं. बघा, तुम्हाला ब्लॅकबोर्डवर काही एक्झाम्पल्स दिसत आहेत, उदाहरणं दिसत आहेत. दीज ऑल एक्झाम्पल्स आर द सिक्वेन्स. हे सगळी उदाहरणं सिक्वेन्सची आहेत, क्रमिकेची आहेत. पण या सिक्वेन्समध्ये, या क्रमिकेमध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशन कोणाला म्हणायचं? देन दिस एक्झाम्पल हिअर 2 प्लस 2 इज ए 4, 4 प्लस 2 इज ए 6, 6 plus 2 is a 8. 1 square, 2 square, 3 square, 4 square. किंवा 1 plus 3, it is the 4. 4 plus 5, 9. 9 plus 7, 16. Dot dot dot. Then 3 plus 0, 3 plus 0, 3 plus 0, dot dot dot. 4 here, 4 plus 4, 8 plus 4, 12 plus 4, 16 plus 4, dot dot dot. बघा, observation of this sequence. Then in the first sequence, the next term is obtained by adding a particular number to the previous term. बघा काय म्हणते मी? In this sequence, next term is obtained by adding a particular number to the previous term. म्हणजे आपल्याला पुढचं पद मिळवायचंय. कसं मिळवायचं? तर या क्रमिकेमध्ये, या सिक्वेन्समध्ये आपण काय केलेलं आहे? तर आधीच्या पदामध्ये एक पर्टिक्युलर नंबर मिसळलाय. कोणता आहे तो पर्टिक्युलर नंबर? इट इज द 2. काय ऍड केलं आपण? एक पर्टिक्युलर नंबर ऍड केलेला आहे. बघा इथं बघूया, यामध्ये 1 प्लस 3 कोणता नंबर ऍड झालाय? 3. 5 7. मग हा पर्टिक्युलर नंबर आहे का? नो, दिस इज नॉट ए पर्टिक्युलर नंबर. देन 3 प्लस 0, ऍडिंग द 0, इट इज ए पर्टिक्युलर नंबर. ऍडिंग ए 0, it is a particular number. And last example, adding a particular number is the 4. Then arithmetic progression is called sequence is called arithmetic progression when next term is obtained by adding a particular number to the previous term. एखाद्या पदामध्ये किंवा पुढच्या पदामध्ये विशिष्ट संख्या मिसळल्यावर आपल्याला पुढचं पद मिळवण्यासाठी आधीच्या पदामध्ये विशिष्ट संख्या मिसळल्यास
जी तयार होणारी क्रमिका आहे त्या क्रमिकेला अंकगणिती श्रेणी म्हणतात. दिस सिक्वेन्स इज कॉल्ड अ अरिथमेटिक प्रोग्रेशन. कधी तर आपल्याला आधीच्या पदामध्ये ठराविक संख्या मिसळून पुढची पदं मिळतात त्यावेळेस त्या क्रमिकेला त्या सिक्वेन्सला आपण काय म्हणणार आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन, अंकगणिती श्रेणी म्हणणार. आता उदाहरण क्रमांक 1 मध्ये बघा, इथे 2 ला 2 आहे, 2 + 2 4 आहे, 4 + 2 6, 6 + 2 8 आहे का बघा. नेक्स्ट टर्म 4 कशी मिळवली तर प्रिव्हियस टर्म मध्ये मी 2 ऍड केला. 6 कसा मिळवला, 4 मध्ये 2 ऍड केला. 8 कसा मिळवला, 6 मध्ये 2 ऍड केला. म्हणजे आधीच्या टर्म्स मध्ये जेव्हा मी पर्टिक्युलर नंबर ऍड करते, कॉन्स्टंट ऍड करते, त्यावेळेस ती सिक्वेन्स कोण होणार आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन. देन सेकंड एक्झाम्पल बघा, इथे आता 1 4 9 16. आता आधीच्या टर्म मध्ये एक पर्टिक्युलर नंबर इथं ऍड केलाय का, बिलकुल नाही. 1 1 + 3 4 + 5 कोणते नंबर्स ऍड केलेत बघा, आहेत का, कॉन्स्टंट नंबर ऍड केलाय का, नाही. मग दिस सिक्वेन्स इज नॉट अरिथमेटिक प्रोग्रेशन. ही सिक्वेन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन होणार नाही. पुढे 3 3 3 3 इट इज अ कॉन्स्टंट अरिथमेटिक प्रोग्रेशन बिकॉज दिस टर्म इज ऑब्टेन्ड बाय ऍडिंग ए पर्टिक्युलर नंबर 0 0 0. काय ऍड केले आपण, आधीच्या अंकामध्ये 0 ऍड केलं, आधीच्या अंकामध्ये 0 ऍड केलं आणि आपल्याला मिळालं. म्हणजे ही सिक्वेन्स सुद्धा कोण झाली, अरिथमेटिक प्रोग्रेशन झाली. मग पुढे पुढची सिक्वेन्स, पुढची क्रमिका बघा, इथं सुद्धा तुम्हाला पर्टिक्युलर नंबर ऍड केलेला दिसेल. मग आधीच्या टर्म मध्ये, प्रिव्हियस टर्म मध्ये जेव्हा आपण हा पर्टिक्युलर नंबर ऍड केला त्यावेळेस मला नेक्स्ट टर्म्स मिळाल्या. त्याच सिक्वेन्सला आपण काय म्हणणार आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन. बघ लक्षात येईल, व्हॉट इज मीन बाय द अरिथमेटिक प्रोग्रेशन. इन ए सिक्वेन्स नेक्स्ट टर्म इज ऑब्टेन्ड बाय ऍडिंग ए पर्टिक्युलर नंबर टू द प्रिव्हियस टर्म. आधीच्या पदामध्ये विशिष्ट संख्या मिसळल्यानंतर पुढचे पद मिळते, त्यावेळेस त्या क्रमिकेला, त्या सिक्वेन्सला आपल्याला म्हणायचे अंकगणिती श्रेणी, अरिथमेटिक प्रोग्रेशन. ओके, आलं लक्षामध्ये, अंडरस्टँड. तर यासाठी तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 57 वरील एक्झाम्पल्स अभ्यासू शकता. आता हीच व्याख्या आणखी सोप्या पद्धतीनं अरिथमेटिक प्रोग्रेशनची सेकंड डेफिनेशन आपण पाहणार. त्यासाठी आपण एक उदाहरण कन्सिडर करूया. ओके, उदाहरण काय आहे बघा, 1 4 7 10 30 डॉट डॉट डॉट. आता फर्स्ट डेफिनेशन सांगितली मी, काय सांगितली, नेक्स्ट टर्म इज ऑब्टेन्ड बाय ऍडिंग ए पर्टिक्युलर नंबर टू द प्रिव्हियस टर्म, देन दे आर कॉल्ड द अरिथमेटिक प्रोग्रेशन. आता हीच डेफिनेशन दुसऱ्या भाषेत कशी सांगता येईल, द डिफरन्स बिटवीन टू कंजिगेटिव्ह टर्म. बघा, द डिफरन्स बिटवीन टू कंजिगेटिव्ह टर्म. आता कंजिगेटिव्ह टर्म्स मीन्स सलग, पहिली दुसरी दुसरी तिसरी सलग टर्म्स. टू कंजिगेटिव्ह टर्म्स is constant. The difference between two consecutive terms is constant. Then it is called arithmetic progression. बघा कधी म्हणायचंय तर दोन क्रमगत पदामधील फरक हा स्थिर आहे, कॉन्स्टंट म्हणजे स्थिर समान आहे. Then this sequence is called arithmetic progression. बघा, the difference between two consecutive term is constant. दोन क्रमगत पदामधील फरक हा समान आहे, स्थिर आहे. Then it is called arithmetic progression. त्याला काय म्हणायचं आपल्याला, अंकगणिती श्रेणी म्हणायचं. आता उदाहरण कुठलं मांडलंय बघा फळ्यावर, 1 4 7 10 30. 1 4 7 13 10. मग बघा 1 1 + 3 4 4 + 3 7 7 + 3 10 10 + 3 30.
आता हे पहिल्या व्याख्येनुसार झालं. दुसरी व्याख्या काय म्हणते की डिफरन्स घ्या. 4 minus 1 3, 7 minus 4 it is also 3, 10 minus 7 it is also 3, 13 minus 10 it is also 3. बघा, difference is constant. Difference between two consecutive term is constant. Then 1, 4, 7, 10, 13 is an arithmetic progression. बघा, या उदाहरणामध्ये तुम्हाला दोन क्रमगत पदामध्ये फरक हा समान दिसतोय. म्हणून ही जी क्रमिका आहे ती कोण आहे? अंकगणिती श्रेणी आहे. मग आता दोन व्याख्यावरून आपण अंकगणिती श्रेणीमधील पद किंवा टर्म्स कशा सांगायच्या बघूया. आता पहिली व्याख्या काय म्हटली नीट ऐका. आता आपण घेतो इन एन एपी फर्स्ट टर्म T1, सेकंड टर्म T2, थर्ड T3, T4, T5 डॉट डॉट डॉट. बघा, अंकगणिती श्रेणीचे पहिले पद T1, दुसरे पद T2, तिसरे पद T3, T4, T5 डॉट डॉट. देन पहिली व्याख्या आठवा. नेक्स्ट टर्म इज ऑब्टेन्ड बाय ऍडिंग ए पर्टिक्युलर नंबर टू द प्रिव्हियस टर्म. एखादा नंबर जर मला मिळवायचा असेल तर आधीच्या नंबर मध्ये मी काय ऍड करणार आहे? एक पर्टिक्युलर नंबर ऍड करणार आहे आणि तो पर्टिक्युलर नंबर हा मी D या अक्षराने दाखवणार आहे. इट इज द सिम्बॉल ऑफ द कॉमन डिफरन्स. देन T2, T3 कसा मिळेल? T2 प्लस D. T4 कसा मिळेल? T3 प्लस D. T5 कसा मिळेल? T4 प्लस D. बघा, नेक्स्ट टर्म इज ऑब्टेन्ड बाय ऍडिंग ए पर्टिक्युलर नंबर. नेक्स्ट टर्म T2 कशी मिळाली? प्रिव्हियस टर्म मध्ये D ऍड केला. T3 कसा मिळाला? प्रिव्हियस टर्म मध्ये D ऍड केला. T4 कसा मिळाला? प्रिव्हियस टर्म मध्ये D ऍड केला. T5 कसा मिळाला? प्रिव्हियस टर्म मध्ये D ऍड केला. देन the formula to finding the next terms in an arithmetic progression. तुम्हाला या पद्धतीनं अंकगणिती श्रेणीमधील पुढील पद कशी काढायची हे सूत्र लक्षात ठेवता येईल. पहिल्यांदा T1 बरोबर A, T2 बरोबर T1 अधिक D, T3 बरोबर T2 अधिक D, T4 बरोबर T3 अधिक D, T5 इज इक्वल टू T4 प्लस D डॉट डॉट डॉट. या पद्धतीने आपण काढू शकतो. बघा, पहिल्या व्याख्येनुसार मी फॉर्म्युला तयार केलाय. पहिली व्याख्या काय सांगते की आधीच्या पदामध्ये विशिष्ट संख्या मिळवल्यास पुढील पद मिळतं. म्हणजे नेक्स्ट टर्म इज ऑब्टेन्ड बाय ऍडिंग ए पर्टिक्युलर नंबर टू द प्रिव्हियस टर्म. देन वी गेट द नेक्स्ट टर्म. मग फॉर्म्युला काय फाइंड झाला? T1 इज इक्वल टू A, T2 इज इक्वल टू T1 प्लस D, T3 इज इक्वल टू T2 प्लस D, T4 इज इक्वल टू T3 प्लस D डॉट डॉट डॉट. ओके, इज दॅट क्लिअर? मग याच्यामध्ये अंकगणिती श्रेणी त्याच्यातला जो पर्टिक्युलर नंबर आपण जो ऍडिंगचा म्हणतो त्यावेळेस तो दुसऱ्या व्याख्येनुसार त्याला म्हटलं जातं कॉमन डिफरन्स. कारण दुसरी व्याख्या काय सांगते? डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट. दिलेल्या क्रमिकेमधील सलग दोन पदामधला फरक म्हणजे कोण आहे? तर साधारण फरक आहे आणि तो कॉमन डिफरन्स, तो साधारण फरक D या अक्षराने दाखवला जातो. म्हणून आपण पहिल्या व्याख्येनुसार आधी आपण सूत्र शिकलो. पहिल्या व्याख्येनुसार म्हणजे कुठली पहिली व्याख्या? इन द सिक्वेन्स नेक्स्ट टर्म इज ऑब्टेन्ड बाय ऍडिंग ए पर्टिक्युलर नंबर टू द प्रिव्हियस. दिलेल्या क्रमिकेमध्ये जर मला पुढचे पद मिळवायचे असेल तर आधीच्या पदामध्ये एक पर्टिक्युलर संख्या आपल्याला मिळवावी लागेल आणि ती पर्टिक्युलर संख्या म्हणजेच कोण असतो? आपला कॉमन डिफरन्स, साधारण फरक D असतो. ओके, अंडरस्टँड दिस पॉइंट्स? ओके. देन या सगळ्या पॉइंट्सवर आधारित आपल्याला पाहायचं आहे प्रॅक्टिस सेट 3.1 सराव संच 3.1. काय पाहायचं आहे आपल्याला? प्रॅक्टिस सेट 3.1
सराव संच 3.1. चला बघूया आपण 3.1 मध्ये काय प्रश्न आहे. बघा, which of the following sequence are AP? If they are AP, find the common difference. बघा, खालील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत का? असतील तर साधारण फरक सांगा. ओके, लेट अस स्टार्ट द फर्स्ट एक्झाम्पल. 2, 4, 6, 8 डॉट डॉट डॉट. जेवढ्या काही टर्म्स आहेत तेवढ्या टर्म्स तुम्हाला मांडायच्यात, लक्षात ठेवा. ओके, लेट अस स्टार्ट. फर्स्ट टर्म T1, second term T2, third term T3, fourth term is the 8. Then we can calculate the common difference between two consecutive terms. Then T2 minus T1, 4 minus 2, it is 2. T3 minus T2, 6 minus 4, it is a 2. T4 minus T3, it is a 8 minus 6, it is a 2. बघा, T2 minus T1 4 वजा 2 2. T3 minus T2 6 वजा 2 2. T4 minus T3 8 वजा 2 8 वजा 6 2. म्हणून बघा, in the given sequence, in a sequence, common difference is constant. Common difference is constant. Then given sequence is an arithmetic progression. दिलेल्या क्रमिकेमधील साधारण फरक स्थिर आहे, म्हणून ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. If these are the AP, we can find the D. जर हे AP असेल, अंकगणिती श्रेणी असेल, तर D सांगा. तर या एक्झाम्पल मध्ये D किती येणार आहे? 2 येणार आहे. किती आलेला कॉमन डिफरन्स बघा, 2 2 2. ओके, अंडरस्टँड फर्स्ट एक्झाम्पल. ओके, वी कन्सिडर द अनदर एक्झाम्पल. बघा, फर्स्ट क्वेश्चन मध्ये आणखीन एक एक्झाम्पल समजावून देते. उदाहरण क्रमांक 7. काय दिले बघा, 3 3 प्लस रूट 2, 3 प्लस रूट 2, 3 प्लस 3 रूट 2 डॉट डॉट डॉट. बघा, आता फर्स्ट टर्म T1, सेकंड टर्म दुसरं पद T2, थर्ड टर्म T3, फोर्थ टर्म 3 प्लस 3 रूट 2. ओके, चला मग T2 minus T1, T2 minus T1, 3 plus root 2 minus 3, plus minus 3 cancel, it is root 2. T3 minus T2, 3 plus 2 root 2 minus 3 plus root 2. आता माहिती आपल्याला सबट्रॅक्शन करताना नेक्स्टचे काय होतात रे, साइन चेंजेस होतात. -3 minus 2 root 2. T3 cancel. Okay, here only the root 2. 2 root 2 minus 1 root 2. यांचं सबट्रॅक्शन येईल रूट 2. बघा, 9th स्टँडर्ड मध्ये तुम्ही लाईक सर्ट्स आणि लाईक सर्ट शिकलात. मग 2 रूट 2 आणि रूट 2 कोण आहेत? लाईक सर्ट्स आहेत. आणि लाईक सर्ट्स वरच आपण ऍडिशन सबट्रॅक्शन करू शकतो. त्यानंतर T4 minus T3, 3 plus 3 root 2 minus 3 plus root 2. करा साइन चेंजेस. 3 plus 3 root 2 प्लस मायनस अधिक वजा वजा प्लस मायनस अधिक वजा वजा प्लस 3 minus 3 अधिक वजा 3 कॅन्सल. राहिलं काय बघा, 3 root 2 minus 2 root 2. या दोघांचं सबट्रॅक्शन करा. 3 मधून 2 गेले 1 रूट 2. बघा मग कॉमन डिफरन्स हा कॉन्स्टंट आलाय का चेक करा. हियर द कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट, देयरफॉर दिस सिक्वेन्स इज एन अरिथमेटिक प्रोग्रेशन.
अँड डी इज इक्वल टू √2. या गणितामध्ये, या उदाहरणामध्ये कॉमन डिफरन्स, साधारण फरक हा समान आहे आणि म्हणून ती अंकगणिती श्रेणी आहे. आणि अंकगणिती श्रेणी आहे म्हणून डी ची किंमत सांगायची. डी ची किंमत √2 येते. ओके, अंडरस्टँड द फर्स्ट क्वेश्चन इन ए प्रॅक्टिस सेट 3.1. ओके, लेट अस स्टार्ट द सेकंड क्वेश्चन. बघूया आता दुसरा क्वेश्चन याच प्रॅक्टिस सेट मधला. Write an AP whose first term is A and the common difference is D in each of the following. बघा काय दिलेलं आहे, तुम्हाला पहिली टर्म दिलेली आहे आणि कॉमन डिफरन्स दिलेला आहे, तर तुम्हाला AP सांगायचं. आता कधी तुम्हाला AP सांगा म्हणतील, कधी म्हणतील नेक्स्ट 2 टर्म्स शोधा, म्हणजे पुढच्या 2 पद शोधा. आता इथं काय म्हटलंय, AP सांगा म्हटलंय. कधी तुम्हाला पुढचे 3 टर्म सुद्धा काढायला लावतील, त्या पद्धतीने उत्तर याच पद्धतीने करायचं. बघा फर्स्ट टर्म A इज इक्वल टू 10. आता T2 कसा काढायचा, मगाचा फॉर्म्युला T1 प्लस D म्हणजे किती, 10 प्लस 5 15. T3 कसा काढायचा, T2 प्लस D. T2 प्लस D कसं काढणार, T2 ची व्हॅल्यू 15 प्लस 5 इट इज ए 20. T4 कसा काढायचा, T3 प्लस D 20 प्लस 5 इट इज ए 25. ओके, अंडरस्टँड. बघा लक्षात आलं. मग आपली AP काय तयार झाली, देअरफॉर AP इज पहिलं फर्स्ट 10 15 20 25 डॉट डॉट. जसं नेक्स्ट टर्म जरी शोधा म्हटलं पहिल्या 3 तरी हेच उत्तर, AP लिहा म्हटलं तरी सुद्धा हेच आन्सर असणार आहे. ओके, बघा प्रश्न दुसऱ्यामधील फर्स्ट क्वेश्चन, फर्स्ट एक्झाम्पल तुमच्या लक्षात आलं असेल. आणखीन एक एक्झाम्पल आपण या प्रश्नामधलं घेऊया. बघा आपण घेऊया उदाहरण क्रमांक 3, एक्झाम्पल नंबर 3. क्वेश्चन नंबर 2 मधील थर्ड एक्झाम्पल. काय गिवन आहे, A इज इक्वल टू -7, D इज इक्वल टू 1/2. ओके, वी कॅन फाइंड द AP. आपल्याला अंकगणिती श्रेणी शोधायची. त्यासाठी आपल्याला फर्स्ट टर्म पहिले पद लिहावं लागेल, A बरोबर -7. आता दुसरे पद कसे काढायचे, T2. नेक्स्ट टर्म कशी ऑब्टेन करायचे, तर T1 प्लस D. T1 इज -7 प्लस 1/2. T3 कसा काढायचा रे, T2 प्लस D. आता इथे बघा डिनॉमिनेटर सेम नाही, यासाठी काय करावं लागेल मला, क्रॉस मल्टिप्लिकेशन. -7 इंटू 2 -14. डिनॉमिनेटर नसतो म्हणजे किती रे बाळांनो, 1. 1 इंटू 1 1/2. किती होतं बघा यांचं सबस्ट्रॅक्शन, -13/2 ऋण 13/2. आता मग T2 ची किंमत आली ऋण 13/2. D ची किंमत भरूया 1/2 1/2. दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून चिन्हानुसार न्यूमरेटरचं सबस्ट्रॅक्शन. आता इथं भाग जातोय, सिम्प्लिफाय होत आहे, सिम्प्लिफाय करून घ्या. ओके, नंतर आणखी एक टर्म काढूया, T4. कशी काढणार, T3 प्लस D. T3 इज किती आली बघा, T3 अँड D इज ए 1/2. मग बघा कशी काढणार, टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन, -12 प्लस 1/2 इट इज ए -11/2. ओके, देअरफॉर इन एन AP कोणत्या टर्म्स आहेत बघा, -7 -13/2 -6 -11/2 डॉट डॉट डॉट. Okay, understand 2 questions. Question number 2, here the 2 examples we are see. Question number 1 बघितला. बघूया या प्रॅक्टिस सेट मधील पुढील प्रश्न क्रमांक 3. काय आहे बघा प्रश्न क्रमांक 3. फाइंड द फर्स्ट टर्म अँड द कॉमन डिफरन्स. किती इझी क्वेश्चन आहे बघा. तुम्हाला AP दिलेली आहे, अंकगणिती श्रेणी दिलेली आहे आणि फक्त फर्स्ट टर्म आणि D सांगायचं आहे. क्वेश्चन नंबर 3,
मधील फर्स्ट एक्झाम्पल 5, 1 -3 -5 ... चला आता याच्यामधील इथे -7 याच्यामधील फर्स्ट टर्म फक्त सांगायची मला a = 5. आता d कसा काढायचा माहिती आहे तुम्हाला. कुठल्याही दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स घ्या, कोणत्याही दोन सलग पदामधला फरक घ्या. मग आपण घेऊया t2 - t1 1 - 5 - 4 संपलं. एवढा आन्सर आपल्याला शोधायचा आहे. आता दुसरं एक्झाम्पल काय आहे बघा याच्यामध्ये 0.6 0.9 त्यानंतर 1.2 1.5 ... मग a काय आहे माझा 0.6. तर d कसा काढायचा माहिती t2 - t1 0.3 संपलं. एवढं सिंपल क्वेश्चन विचारलेलं आहे. आणि हे क्वेश्चन्स आपल्याला 1 आणि 2 मार्क्ससाठी या प्रॅक्टिस सेट मधले क्वेश्चन्स विचारले जातात. यातला आणखीन एक सोडवून दाखवते. उदाहरण क्रमांक 4 सोडवूया. 1/4 3/4 then 7 5/4 7/4 ... मग हियर फर्स्ट टर्म 1/4 देन कॉमन डिफरन्स कसा कॅल्क्युलेट करायचा माहिती आहे तुम्हाला t2 - t1 3/4 - 1/4. बघा आता डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून न्यूमरेटरचा ॲडिशन सबट्रॅक्शन 2/4 इट इज ए 1/2. बघा a मिळाला तुम्हाला, इथे d मिळाला. ओके. तर इथं आपण प्रॅक्टिस सेट 3.1 आपला कंप्लीट होतो आहे. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आपण शिकलो, सेकंड क्वेश्चन आणि थर्ड क्वेश्चन. थांबूया इथे. आपण पुढील भागामध्ये प्रॅक्टिस सेट 3.2 आपण चालू करूया.